नमस्कार. ठाणे वर्तमानमध्ये मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो. सादर करीत आहोत आजच्या ठळक बातम्या. अमेरिकन नागरिकांना बनावट कॉल करून IT अधिकारी असल्याचं भासवून त्यांच्याकडून हजारो रुपयांची रक्कम घेणाऱ्या आणि त्यांची फसवणूक करणाऱ्या 7 कॉल सेंटर्सच्या सुमारे 772 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. या कॉल सेंटर्समधनं 851 हार्ड डिस्क, विविध प्रकारचे हायडंट सर्व्हर, DVR, लॅपटॉप, मोबाईल आणि इलेक्ट्रॉनिक्स गॅजेट असा एकंदर 1 कोटी रुपयांचा मुद्देमाल ठाणे पोलिसांनी हस्तगत केला आहे. एकाच वेळेस जवळपास 772 लोकांना ताब्यात घेण्याची भारतातली ही पहिलीच घटना असावी, असं आज ठाणे पोलीस आयुक्त श्री परमवीर सिंह यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं. मीरा रोड परिसरामध्ये हा संपूर्ण उद्योग सुरू होता. या संदर्भातली कुणकुण गुन्हे शाखेच्या युनिट क्रमांक 1 ला लागल्यानंतर काल या संदर्भात धाडी घालण्यात आली. या बनावट कॉल सेंटरमधून अमेरिकन नागरिकांना VOIP कॉल करून आपण अमेरिकन इंटरनल रेव्हेन्यू सर्व्हिसेस विभागातील अधिकारी बोलत असल्याचे भासवलं जात असे. त्या नागरिकांना तुम्ही टॅक्स डिफॉल्टर आहात, तुमच्या विरुद्ध आम्ही केस दाखल करत असून लवकरच तुमच्या घरी आमच्या विभागातील अधिकारी आणि स्थानिक पोलीस येत असून ते तुम्हाला अटक करून 3 महिने जेलमध्ये ठेवतील अशा प्रकारची भीती घातली जात असे. त्यानंतर तुमची नोकरी जाईल, तुम्हाला काळ्या यादीत टाकलं जाईल, तुमचा वाहन परवाना रद्द होईल, त्याचप्रमाणे सोशल सिक्युरिटी नंबर लॉक करण्यात येईल अशा धमक्या दिल्या जात असत. या प्रकरणात $10,000ची मागणी केली जात असे. त्यानंतर कमी रकमेवर तडजोड करून ठरलेली रक्कम टार्गेट गिफ्ट कार्डद्वारे किंवा iTunesद्वारे स्वीकारून हजारो अमेरिकन रहिवाशांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याची माहिती ठाणे पोलिसांना मिळाली होती. यानंतर काल या ठिकाणी रेड घालण्यात आली. या संपूर्ण मोहिमेमध्ये 40 पोलीस अधिकारी आणि 120 पोलीस कर्मचाऱ्यांच्या पथकाने ही संपूर्ण धाड घातली होती अशी माहिती पोलीस आयुक्त श्री परमवीर सिंह यांनी दिली आहे. 7 कॉल सेंटर्समध्ये रेड करण्यात आली आणि याच्यामध्ये 700 आरोपी आहेत. 70 आरोपींना अटक करण्यात आलेलं आहे. बाकी जे कॉल स्वतः घेणारे आणि कॉल सेंटरमध्ये काम करणारे संबंधित लोक आहेत त्यांच्यावर देखील कायदेशीर कारवाई आपण करणार आहोत. या संदर्भात 62 व्यक्तींना अटक करण्यात आली असून 772 जणांना ताब्यात घेण्यात आलं आहे. ठाणे पोलीस आयुक्त श्री परमवीर सिंह, सह पोलीस आयुक्त श्री आशुतोष डुमरे यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त श्री पराग मणेरे, सहाय्यक पोलीस आयुक्त श्री मुकुंद हातोटे, श्री भरत शेळके आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे आणि अधिकारी कर्मचाऱ्यांनी ही संपूर्ण मोहीम पार पाडली. 5% मुस्लिम आरक्षणासाठी महाराष्ट्रातला पहिला मोर्चा मुंब्र्यातनं निघणार असल्याची माहिती आमदार जितेंद्र आव्हाड यांनी आज एका पत्रकार परिषदेमध्ये दिली. OBC आरक्षण हे मराठ्यांना भांडण लावण्याचा प्रकार असल्याचं आव्हाड यांनी या पत्रकार परिषदेत सांगत महादेव जानकर यांच्यावर जोरदार टीका केली आहे. महादेव जानकरांना कोणी सुपारी दिली हे आपल्याला माहीत नाही, मात्र महादेव जानकरांनी मराठ्यांमध्ये आणि OBCमध्ये भांडणं लावण्याचा प्रकार करू नये असं देखील यावेळेस आव्हाड यांनी म्हटलं आहे. मुस्लिम आरक्षण मोर्चामध्ये मराठा समाजही मोठ्या संख्येने सहभागी होणार असल्याचं यावेळेस आव्हाड यांनी सांगितलं. ठाणे मराठा मोर्चामध्ये मुस्लिम संघर्ष समिती आणि मुस्लिम सेवा संघ हे सेवा देणार असल्याची माहिती देखील आव्हाड यांनी दिली आहे. आता ठाण्यामध्ये OBC, मराठा, मुस्लिम सर्व एकत्र आलो आहोत, सगळेजण मनाने एकत्र आले असल्याचं देखील यावेळेस श्री आव्हाड यांनी सांगितलं. या मोर्चाला उत्तर भारतीय क्षत्रिय समाजाचा देखील पाठिंबा असल्याचं आव्हाड यांनी सांगितलं. सध्या सर्वत्र राज्यभर मोर्चे निघत आहेत, त्यामुळे सर्व समाज देखील आक्रमक होत आहेत असं यावेळेस आव्हाड यांनी सांगितलं. सरकारने मराठा, OBC, मुस्लिम यांना विश्वासात घेणं गरजेचं असल्याचं मत देखील त्यांनी यावेळेस व्यक्त केलं. आमचे मराठा बांधव इथे बसलेले ते मराठा म्हणून त्यांच्याबरोबर आहेत आणि मुसलमानांच्या मोर्चाला मराठा समाजानेही मोठ्या प्रमाणावर पाठिंबा जाहीर केला आहे. मराठा सेवा संघाने पाठिंबा जाहीर केला आहे येऊन, संभाजी ब्रिगेडने पाठिंबा जाहीर केला आहे येऊन आणि सर्व संघटना एकत्र येऊन हा मोर्चाला मुस्लिम समाजाच्या मोर्चाला पाठिंबा देत आहे. ठाणे शहरातील मॉल, चित्रपटगृह, रुग्णालय, तारांकित हॉटेल्स, नाट्यगृह, प्रार्थनास्थळं, औद्योगिक इमारती आणि व्यापारी संकुलांनी वर्षातून किमान 2दा फायर ऑडिट करून घ्यावं अशा प्रकारची अधिसूचना ठाणे महानगरपालिकेचे सह आयुक्त श्री सुनील चव्हाण यांनी काढली आहे.
वर्षभरामध्ये दोनदा म्हणजे जानेवारी आणि जुलै महिन्यामध्ये अशा प्रकारचं फायर ऑडिट करणं कंपल्सरी आहे असं ठाणे महानगरपालिकेच्या वतीने कळवण्यात आलं आहे. प्रभाग समित्यांच्या सहाय्यक आयुक्तांनीही दरवर्षी 2 वेळा आस्थापनांनी आग प्रतिबंधक उपाययोजना केली आहे की नाही याची तपासणी करावी. त्यात त्रुटी असतील तर त्या संबंधीचा अहवाल परवाना, अग्निशमन आणि आरोग्य आणि अन्य संबंधित विभागांना द्यावा अशा सक्त सूचना श्री सुनील चव्हाण यांनी दिल्या आहेत. अग्निशमन व्यवस्थेमध्ये आढळलेल्या उणीवा आणि दोष संबंधित आस्थापनांच्या निदर्शनास आणून द्यावे. त्यामध्ये कोणत्या उपाययोजना करणं आवश्यक आहे हे सुद्धा संबंधितांना कळवण्यात यावं. या सुधारणा केल्याशिवाय संबंधितांच्या परवान्यांचे नूतनीकरण करण्यात येऊ नये असं या अधिसूचनेमध्ये स्पष्ट करण्यात आलं आहे. या आणि इतर बातम्या मात्र एका छोट्याशा जाहिरातीनंतर. तू ग दुर्गा, तू भवानी, संसाराची तूच जननी, सारी माया तुझी, अंबे कृपा करी, अंबे कृपा करी. शिवाईनगर सार्वजनिक नवरात्रोत्सव भक्ती आणि शक्तीचा अपूर्व संगम असलेला भव्य लोकोत्सव. देवीच्या उत्सवात विज्ञानाचा जागर करणारा अंतराळाचा काल्पनिक देखावा. महिलांसाठी महापैठणीचा खेळ तर पारंपरिक भोंडला असे नानाविध खेळ. तरुणाईचा सळसळता उत्साहाची रेलचेल असणारा रास गरबा. भक्तांच्या हाकेला धावणाऱ्या देवीच्या दर्शनार्थ अवश्य या. निमंत्रक तमाम कार्यकर्ते आणि श्री सुधाकर वामन चव्हाण. शिवाईनगर सार्वजनिक नवरात्रोत्सव. ठाणे शहरातील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते श्री राजकुमार पमनानी यांच्या वतीने तमाम ठाणेकर नागरिकांना नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा. देवी आपल्या सगळ्या इच्छा आकांक्षा पूर्ण करोत हीच देवीच्या चरणी प्रार्थना. शक्ती आणि भक्तीचं प्रतीक असलेली देवी आपल्या आयुष्यात सुख, समृद्धी, संपन्नता आणि आरोग्य घेऊन येऊ हीच देवीच्या चरणी प्रार्थना. पुनश्च एकदा श्री राजकुमार पमनानी यांच्या वतीने तमाम ठाणेकर नागरिकांना नवरात्रोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा. To do the DTH recharge immediately, just click on TJSP Smart Money. Enter your MPIN. Go to Merchant Payment. Select DTH Recharge, Service Provider, your account number, the money you want to transfer. Select your account, enter transaction PIN, and it's transferred. ठाण्याच्या भवानी चौकातील जय अंबेमा विश्वस्त मंडळाचा नवरात्रोत्सव. स्वर्गीय आनंद दिघे यांनी सुरू केलेल्या भवानी चौकातील जय अंबेमा नवरात्रोत्सवास दीर्घ परंपरा लाभली आहे. भक्तांच्या हाकेला धावणारी अशी या तेजस्वी देवीची ख्याती आहे. त्यामुळेच ती लाखो भाविकांचं श्रद्धास्थान बनली आहे. आपणही सहकुटुंब मित्रमंडळींसह आवर्जून दर्शनाचा लाभ घ्यावा असं आमंत्रण मंडळाचे अध्यक्ष दिलीप देहरकर यांनी विश्वस्त मंडळाच्या वतीनं तमाम भाविकांना केला आहे. ठाणेकर आम्ही आहे, आम्हाला गर्व. जय अंबेमा करते सर्वांच्या मनोकामना पूर्ण. शिवाईनगर सार्वजनिक नवरात्रोत्सवामध्ये दरवर्षीप्रमाणे यंदाही नेत्यांची त्याचप्रमाणे अभिनेत्यांची रेलचेल दिसून येत आहे. दरवर्षीप्रमाणे यंदा देखील मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक नामवंत कलावंत या ठिकाणी हजेरी लावत आहेत. काल अभिनेता सिद्धार्थ जाधव याने या उत्सवाला भेट दिली आणि या उत्सवामध्ये अक्षरशः 4 चांद लावले. सिद्धार्थ जाधव या उत्सवाला आल्यानंतर त्याने थेट धाव घेतली ते या ठिकाणच्या वाद्यवृद्धाकडे. मनसोक्त ड्रम्स वाजवून त्यांनी उपस्थितांना नाचायला भाग पाडलं आणि त्यानंतर आम्ही त्याच्याशी बातचीत केली. आम्ही माझं दर्शन घेतलं की मग इथे नाचत असतात त्यामुळे तिकडे वाजवायला खूप मजा येते आणि जिंकण्यापेक्षा तो आपलेपणा इथे आल्यानंतर खूप मिळतो रे. त्यामुळे मी त्या पद्धतीनेच वागतो, म्हणजे असं काही वेगळं नाही, उलट मला खूप बरं वाटतं हा दिवस. ठाणा हलाई लोहाणा महाजन मंडळाच्या वतीने दरवर्षी ठाणे शहरातील खारकरआळी परिसरामध्ये नवरात्राचं आयोजन करण्यात येतं. यंदा देखील अत्यंत दिमाखदार पद्धतीने या ठिकाणी नवरात्राचं आयोजन करण्यात आलं आहे. दररोज अतिशय उत्साहाने लोहाणा समाजातील महिला या रास गरबामध्ये सहभागी होत असतात. फक्त
महिलांसाठी विशेष गरबा ठाणे शहरामध्ये एकाच ठिकाणी आयोजित करण्यात येतो असं या निमित्ताने वासंती गोकाणी यांनी सांगितलं. लोहाणा महाजनच्या प्रांगणात आम्हाला खूपच मजा येते. अशा खऱ्या अर्थाने गुजरातचं कल्चर संस्कृती इथे जोपासली गेलेली आहे आणि मला वाटतं की अशीच सगळी संस्कृती जर का सगळ्यांनी जोपासली तर गरब्याचं महत्त्व प्रत्येकाला कळेल. ठाणा हलाई लोहाणा महाजन मंडळाच्या वतीने या रास गरब्याचं आयोजन करण्यात येतं. याला जवळपास गेल्या 100 वर्षांपासूनची परंपरा आहे. दररोज इथे महिलांना पारितोषिक देऊन त्यांना गौरवण्यात येतं. दसऱ्याला या ठिकाणी विशेष रास गरब्याचं आयोजन करण्यात आलं असल्याचं श्री भरतभाई ठक्कर यांनी सांगितलं. पारंपरिक पद्धतीने गरबा खेळला गेला पाहिजे. महिलांना प्राधान्य आपण आता देत आलेलो आहेत. त्या पद्धतीने आमच्या वासंतीबेन कोकाणी आणि त्यांच्या सहकाऱ्यांवरती ही जबाबदारी देण्यात आलेली आहे आणि त्याप्रमाणे या हलाई लोहाणा महाजनवाडी खारकळीमध्ये जवळजवळ 125 ते 150 महिला रोज जमून पारंपरिक पद्धतीने खरा गरबा डान्स ज्याला आपण गुजराती गरबा डान्स म्हणतो त्या पद्धतीने गरबा डान्स खेळला जातो. दरवर्षी अत्यंत उत्साहाने या ठिकाणी महिला सहभागी होत असतात. શ્રી થાણા હલાઈ લોહાણા મહાજનના પ્રાંગણમાં અમે રોજ ગરબા ગાઈએ છીએ. જૂની પદ્ધતિથી રોજ ગરબા ગાશું અને ગાતા રહીશું. ઈચ્છા છે કે તમે બી અમારી સાથે જોઈન થાઓ અને આનું મહત્વ વધારો. જય અંબે, જય ભવાની. થાણા હલાઈ લોહાણા મહાજનના ટ્રસ્ટીઓને મુરલી મંડળની નવરાત્રિની વધાઈ. થાણા હલાઈ લોહાણા સમાજમાં ધીસ ઇઝ અમારું બધાનું, હું જ્યારથી નાની હતી ત્યારથી નવરાત્રિનું આટલું ગ્રાન્ડ સેલિબ્રેશન. વાસંતી આંટી, હલાઈ લોહાણા સમાજ, જય માતા દી. જય માતા દી. થાણા હલાઈ લોહાણા મહાજનવાડીમાં અને 4 વાગે અને પગ તો નાચે. રમો રમો રાસ રમો. આ રાસ ગરબા નવરાત્રિના 9 દિવસના જે રાસ ગરબા છે એ તો ખરેખર અમારા માજનવાડીમાં જ અને ક્યાં અમારા થાણા માજનવાડીમાં. જય ભવાની, જય અંબે, જય ભવાની, જય અંબે, જય ભવાની, જય અંબે. અમારા મહાજનનો અમને ખૂબ જ સાથ છે. એના વગર અમે નથી રમી શકતા અને વ્યવસ્થા પણ બહુ જ સરસ છે. बॅरॉन मेन्स स्टुडिओचा लग्न सराई धमाका. 50% महासेल. किती? 50% महासेल. हो, कुठल्याही कपड्यांवर चक्क 50% ऑफ. बॅरॉन मेन्स स्टुडिओ, आमंत्रण हॉटेल जवळ, जिल्हा परिषदेसमोर, स्टेशन रोड, ठाणे. दूरध्वनी 02225304837. बॅरॉन मेन्स स्टुडिओ. किटी चॅरिटेबल ट्रस्ट द्वारा हृदय रुग्णांसाठी एक अनोखी भेट. केअर वेलनेस EECP सेंटर. हृदय रुग्णांना वरदान ठरणाऱ्या EECP थेरपीद्वारे अँजिओप्लास्टी आणि बायपास टाळा. केवळ 1 महिन्यांची थेरपी. USA FDA प्रमाणित अत्याधुनिक उपकरणाद्वारे मिळवा सुदृढ हृदय आणि आनंदी जीवन. केअर वेलनेस EECP सेंटर. अहो, आपण आपलं घर स्वच्छ, सुंदर, नेटनेटकं ठेवतो ना, मग आपण आपल्या शहराच्या बाबतीत उदासीन का? आपलं शहर स्वच्छ, सुंदर आणि नेटनेटकं ठेवणं ही आपली जबाबदारी आहे, हो ना? मग उचला फोन आणि विना परवाना होर्डिंग्स, बॅनर्स कुठे दिसले तर 1800-222-108 या टोल फ्री क्रमांकावर कळवा. त्याची दखल त्वरित घेतली जाईल. लक्षात घ्या, आपला छोटासा सहभाग आपलं शहर स्वच्छ, सुंदर आणि नेटनेटकं बनवू शकतो. ठाणे पूर्व परिसरातील गावदेवी मैदानामध्ये दरवर्षीप्रमाणे यंदा सुद्धा अतिशय दिमागदार पद्धतीने नवरात्र उत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे. मंदिरामध्ये देवीची मूर्ती प्रतिष्ठापित करण्यात आली आहे. देवीची ओटी भरण्यासाठी दरवर्षी असंख्य भाविक या ठिकाणी हजेरी लावत असतात असं मंडळाचे अध्यक्ष श्री दिलीप पाटील यांनी ठाणे वर्तमानशी बोलताना सांगितलं. दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील विविध प्रकारचे सोहळे या उत्सवानिमित्त आयोजित करण्यात आले आहेत. विविध क्रीडापटूंचा, त्याचप्रमाणे शाळकरी विद्यार्थ्यांचा या निमित्ताने सन्मान करण्यात येणार असल्याची माहिती देखील मंडळाचे अध्यक्ष श्री दिलीप पाटील यांनी दिली. आणि आज मंडळाला 48 वर्ष पूर्ण होत आहेत. यावर्षी 48 वर्ष आम्ही नवरात्र उत्सव साजरा करत आहोत. वेळेला आम्ही जे क्रीडा क्षेत्रामध्ये ज्यांनी नैपुण्यपूर्ण कामगिरी बजावलेली आहे अशा लोकांचा मंडळातर्फे सत्कार करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे ठाणे पूर्व विभागातील 1ली ते 15वीपर्यंत ग्रॅज्युएशनपर्यंत सगळ्या मुलांचा वस्तुरूपे बक्षीस देऊन त्याचा आम्ही सत्कार करण्यात येत आहे. या आणि इतर बातम्या मात्र एका छोट्याशा जाहिरातीनंतर.
वन्यजीव सप्ताहाचं औचित्य साधून ठाणे महानगरपालिका वनविभाग दि अर्बन ट्रेल्स या संस्थेच्या संयुक्त विद्यमाने ठाणे कलाभवन येथे दिनांक 6 ऑक्टोबर ते 9 ऑक्टोबर या कालावधीमध्ये वन्यजीव छायाचित्रांचं आयोजन करण्यात आलं असून या प्रदर्शनाचा ठाणेकर नागरिकांनी लाभ घ्यावा असं आवाहन ठाणे महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आलं आहे। या सप्ताहाच्या माध्यमातून नागरिकांमध्ये जनजागृती व्हावी या उद्देशाने हे छायाचित्रांचं प्रदर्शन आयोजित करण्यात आलं असल्याची माहिती या निमित्ताने देण्यात आली आहे। तर मंडळी, या होत्या आजच्या ठळक बातम्या। आमचा पत्ता ठाणे वर्तमान, दादोजी कोंडे स्टेडियम, शॉप नंबर 16, खाटन रोड, ठाणे पश्चिम, दूरध्वनी क्रमांक 9820942420। तर मग पुन्हा भेटू उद्या याच वेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये। तोपर्यंत धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।